नमस्कार मित्रांनो, मी मितिशा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। कालच्या जागरणानंतर सकाळी उठून बाहेर आले तर यांचा फणस साफ करण्याचा कार्यक्रम चालू होता। मग मीही आजीसोबत जाऊन एक शहाळं काढलं, मस्त नारळ पाणी आणि खोबरं खाऊन स्वतःला डिहायड्रेट केलं। त्यानंतर आतमध्ये आली तर छान अशी आजी चुलीवर फणसाची भाजी बनवत होती। त्यानंतर आम्ही सर्वांनी नाश्ता केला। नाश्त्यामध्ये आज होतं पेज आणि फणसाची भाजी। त्यानंतर आम्ही निघालो नदीवर जायला। प्लॅन तर ॲक्च्युली नदीवर आंघोळ करण्यासाठी जाण्याचा होता, पण नदीवर पोहोचताच पाण्यात उतरण्याची हिंमत काय कोणाची झाली नाही। त्यामुळे आम्ही नदीकाठी बसून फक्त व्ह्यू एन्जॉय करून परत घरी आलो। घरी येताच आज जेवणात होतं मस्त आंब्याचं रायतं। वा वा, हे बघून तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना। त्यानंतर जेवण करून थोडा आराम केला। आज आम्ही जात आहोत एक न्यू एक्सपिरियन्स घ्यायला, एका नवीन प्लेसला व्हिजिट द्यायला व थोडं ॲडव्हेंचर करायला। तर आम्ही सगळे तर रेडी झालो होतो, पण गाडी काय अजून मात्र आली नव्हती। हे सर्व पूजी मारत राहिले। तेवढ्यात आमची गाडी इली व आम्ही सर्व निघालो खवणे बीचला जायला। तर डिगसपासून ते खवणे बीच हे अंतर साधारण 30 किलोमीटर इतकं आहे। तर आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला तिथे पोहोचेपर्यंत। खवणे बीचला पोहोचताच तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, किती सुंदर असा व्ह्यू आहे। तर आम्ही इथे आलो आहोत खास कायाकिंग करण्यासाठी। कायाकिंगसाठी मी, युक्ता व आयुष तर सुपर एक्सायटेड होतो, परंतु हा पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्ही इंडिव्हिज्युअल कायाकिंग करण्याची रिस्क नाही घेतली व आमच्यासोबत एक बॉडीगार्ड घेऊन आम्ही निघालो हा ॲडव्हेंचर करायला। या बोटचे चार्जेस होते 200 पर पर्सन फॉर द 1 hour आणि आमच्या घरातल्या लेडीजने बोट सफारी एन्जॉय केली। त्या मोठ्या बोटचे चार्जेस होते 800। आम्ही इथे इव्हनिंगला व्हिजिट केल्यामुळे फारसे ऊनही नव्हते व आम्हाला ही कायाकिंग छान असा सनसेट व्ह्यू सोबत एन्जॉय करता आली। सो आय सजेस्ट यू, जर तुम्ही कधी इथे याल तर नक्की इव्हनिंगच्या वेळेलाच या। त्यानंतर मी खूप थकले, त्यामुळे पप्पांना म्हटलं आता तुम्हीच काय ते चालवा। मग आम्ही घरी जायला निघालो। घरी जाताना वाटेत आम्हाला स्वामींचा मठ भेटला, तिथे दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो। मठ खूप सुंदर होता, तुम्ही बघू शकता। संपूर्ण काम हे चिरांच्या दगडांपासून केलेलं आहे। इथली स्वामींची मूर्ती तर अद्भुत होती व मी स्वतः पहिल्यांदा पाहिली होती। त्यानंतर बाजूलाच गणेश मंदिर व त्या बाजूला शंकराचंही मंदिर आहे, तिथेही दर्शन घेतलं। घरी परत आलो तर मंदिरात हरिपाठ चालू होता, तिथे थोडा वेळ बसून नामस्मरण केलं। प्राणी होय ज्ञानदेव फूसे निवृत्तीसी चाड करमुनी वाड नाम आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। मग जेवण झाल्यानंतर सर्वांसोबत थोडा पत्ते खेळून दिवसाचा शेवट केला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच गाईज।